न्यायाधीश यशवंत वर्मांच्या निवासस्थानी सापडलेल्या रोख रकमेप्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून चौकशी समिती नियुक्त। 14 मार्च रोजी घडलेल्या घटनेची सरन्यायाधीशांकडून गंभीर दखल। बच्चू कडूंचं रायगडच्या पायथ्याशी सुरू असलेलं अन्नत्याग आंदोलन मागे। मंत्री गोगावले आणि योगेश कदम यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित। उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर। नांदेड ते नरसी रस्त्यावरील मारतळा गावात खारीक खोबऱ्याचा हार घालत अजित पवारांचा सत्कार। मुंबईतल्या अतिवृष्टीची माहिती 6 तास आधीच मिळणार। नवीन रडार आणि 139 स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी। मनुष्यहानी आणि आर्थिक नुकसान टाळण्यास मदत होणार। नांदेड जिल्ह्यात रात्री अवकाळी पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यानं गहू, ज्वारी आणि हरभरा पिकांचं नुकसान। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी अडचणीत। मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड तर पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल ब्लॉक असणार। राज्यात उष्माघाताच्या धोक्यात वाढ। आतापर्यंत 21 रुग्णांची नोंद। सर्वाधिक उष्माघाताचे रुग्ण गडचिरोलीत। सार्वजनिक आरोग्य विभागाकडून नागरिकांना खबरदारीचा इशारा।